महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उल्वेनोडमध्ये सिडकोची धडक कारवाई, अनधिकृत मशिदीच्या बांधकामावर चालवला बुलडोझर। नवी मुंबईतील उल्वे परिसरात सिडको प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एक मोठी कायदेशीर कारवाई केली आहे। सार्वजनिक जमिनीवर विनापरवाना उभारण्यात आलेल्या एका अनधिकृत मशिदीचे बांधकाम सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने हटवले आहे। आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पार पाडली। सिडको प्रशासनाला उल्वेनोडमधील एका सार्वजनिक भूखंडावर आवश्यक परवानग्या न घेता धार्मिक वस्तूचे बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सिडकोच्या नगररचना नियमावलीचे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात आले होते। नियमानुसार संबंधित घटकांना कायदेशीर पूर्वसूचना व नोटीस बजावल्यानंतर सिडकोच्या दक्षता व अतिक्रमण नियंत्रण विभागाने हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई केली। संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता नवी मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते। स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने शांतता राखत सहकार्य केल्यामुळे संपूर्ण मोहीम शांततेत आणि वेगाने पूर्ण झाली। सदर कारवाईनंतर सिडकोने आपला भूखंड पुन्हा ताब्यात घेतला आहे। नवी मुंबई आणि नैना क्षेत्रात सिडकोच्या नियोजित आणि कायदेशीर विकासाला बाधा आणणारी कोणतीही अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाही तसे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नागरिकांनी शासकीय किंवा सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय निवासी, व्यावसायिक अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करू नये असे आवाहन सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, उल्वे, नवी मुंबई।